नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे। मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो सन 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 355,09,75,000 रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। असा प्रस्ताव शासन स्तरावर सादर प्रशासनाने केला आहे। शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे। तर आता शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मदत जाहीर केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत खात्यात पाठवली जाणार असून ही पीक विमा रक्कम डीबीटी खात्यात पाठवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे की येत्या सोमवारपासून 355 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 24 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते। यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 541 शेतकऱ्यांना एकूण 97 लाख रुपयांच्या अनुदान मंजूर झाले आहे। राज्य मंत्रिमंडळाने 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात जमा होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान आलेले आहे। सन 2024 मध्ये या वर्षांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे। आता अनुदान खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिले नाहीत त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिली आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे। ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 1350 शेतकऱ्यांना 150 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती। या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 2,07,03,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला आहे। यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडले। ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे। या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले होते। त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर केली आहे आणि लवकरच ही रक्कम येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।